राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास सद्गुरु सच्चिदानंद मारुति भगवान की जय अवधूत चिंतन गोपाल कृष्ण भगवान की जय जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावी पारांगती रमिजे जेत ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमृती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रैजन्य देवाची श्रीपादनाथं राजवर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्य दक्षं गुटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं जानमलं गुरुमूर्ति पूजामलं गुरुपदं मंत्रमलं गुरुवाक्य मोक्षमलं गुरुकृपा दयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडवास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा आम्ही गुरुपादुकेला प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय श्री क्षेत्र वैरागड या ठिकाणी सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा आणि आपल्या सर्वांचं हृदयस्थान असणारे सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबांच्या आशीर्वादानं गेल्या 4-5 महिन्यापासून आपण हा सत्संग सोहळा चालू केलेला आहे. ज्या गावाला इच्छा आहे त्या गावाला जायचं का नाही, येड्यासारखं फिरत राहायचं. ज्याला भूक लागलेली आहे का ते बरोबर टोपलं पाहत आहे. मग त्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी बळवंच्या इथं सत्संगती करता बसलो. चिंतन आपली झाली. सत्संग एवढ्या करताय का करायचा, आम्हाला घरी झोप येत नाही का? एवढ्या करता का आपण जी साधना करतो ना ती साधनेची दृढता अनुभूती स्थिरता जीवनामध्ये येण्याकरता ही गोष्ट आहे. आपण जर कपाशी लावूनच दिली आणि पायालाच नाही गेलो तर किती क्विंटल कापूस होईल? कपाशीपेक्षा गवतड जादा होईल का नाही? तसं आहे, आपण नाम घेतलं पण त्याला पाहिलंच नाही तर किती कुंदा होईल? तशीच गोष्ट आहे. सत्संग म्हणजे काय? फवारणी करणे, निंदून काढणे म्हणजे पाळी आणणं. काय कमी आहे त्याच्यामध्ये याच्याकरता हा सत्संग आहे. नाही तर तुम्ही कामावाली माणसं आहे ना, आम्ही रिकामी थोडी. सगळ्यांमागं कामच आहे. परंतु 1 तासाच्या चिंतनानं आणि सत्संगतीनं काय होतं, आपण जी साधना करतो ना तिची दृढता येत चालते. तो विचार पक्का होत चालतो. तुम्ही फक्त 10 मिनिट डोक्यामध्ये ठेवा, मा डोकं दुखतं नका दुखा ना, फक्त असं म्हणा तुम्ही. जर 5 मिनिटात नाही डोकं दुखलं तर मी वैरागडला येणार नाही. काय मनानं जे चिंतन केलं ना, चिंतने तद्रूपता. मनानं ज्याची संगत केली का मन तसं होतं. मनानं स्त्रीची विचार करू द्या त्याला स्त्री स्वप्नात येईल. मनानं पैशाचा विचार करू द्या त्याच्या स्वप्नात पैसाच येईल. मनानं जर कोणाचं तरी ऐकलं असलं बाहेर तिकडं लई चोरी झाली त्याच्या डोक्यात संध्याकाळी स्वप्नात चोरच यायला पाहिजे का? कारण मनानं ज्याचं चिंतन केलं ते मन होतं. म्हणून ते मन आपल्या साधू संतांना काय सांगितलं, तू मन हे मीची करी माझी या भजने प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी. मग देवच मन करायचंय आपल्याला. मग देव मनच देव आहे. मन एव मनुष्यानाम
कारणम बंध मोक्षयो. मन हे ना 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात ना, इंद्रियाणाम मनाच्चास्मी. अरे सगळ्या इंद्रियामध्ये मी मन आहे आणि ते मनच चंचल आहे. ते अनंत जन्मीचं उकरून काढतं. तुम्ही बसा 10 मिनिटं चिंतनाला, अनंत जन्मीचं उकरून काढतं मागचं. मग त्याला आपल्याला शून्य करायचंय, त्याला आपल्याला त्याच्या स्वरूपापर्यंत न्यायचंय. कशानं नेता येईन आपल्याला त्याला? काय साधना? किती देवदेव केले ना आपण राम होईल आपलं. साधू संत सांगतात मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले. त्याचं मन राम झालं, आपलं मन राम होत नाही. राम झालं म्हणजे ते बाण घेऊन हिंडत बसले का? नाही, राम झालं याचा अर्थ राम मर्यादा पुरुषोत्तम होते. रामाच्या जीवनामध्ये मान अपमान, यश अपयश, कीर्ती लाभ हानी, राग द्वेष, मद मत्सर, लोभ मोह दंभ काही नव्हतं रामाजवळ. तसं आपलं मन तसं करायचंय आपल्याला. त्याच्याकरता ज्ञानोबा काय सांगतात, आपण घेतलेली जी ओवी आहे अध्याय क्रमांक 1 आहे, ओवी क्रमांक 52. काय सांगतात, जे अपेक्षी जे विरक्ती. जर तुम्हाला अपेक्षा आहे जीवनामध्ये मला सुख मिळावं, मला समाधान मिळावं, माझं चित्त स्थिर व्हावं, मला भगवंताची प्राप्ती व्हावी, नवी नवी मीच ब्रह्म व्हावं, असं ज्या जीवाला वाटतं त्याच्या जीवनामध्ये विरक्ती पाहिजे. विरक्ती म्हणजे 2.5 मीटर शिवासन तिकडे हिंडत बोंबलत बस ते नाही. आता कितीतरी लोक नर्मदा परिक्रमणाला गेले का, त्याला बायका पोरं सारं आहे, पण ती तिकून 2.5 मीटर घालून येते. आता मी संतोष आहे ना, मी जर परिक्रमणाला गेलो का तिकून संतोषानंद होऊन येतो. अरे बापा तसं नाही ना, तसं नाही ना. तू नाव बदलल्यानं फरक पडतो काही. देह तर तोच आहे, मन आहे तेच आहे, बुद्धी तेच आहे, चित्त तेच आहे. आपण जी साधना करतो, आता आपण तुम्हाला बोलत होतो विलास भाऊ, काय ह्या मड्याची गरज कशा करताय? ह्या मड्याची गरज एवढ्या करताच आहे. जी आता तुम्ही ते मांदळीला आपण पंढरपूरला जातो की नाही, ती महाराज किती दिवसापासून का ते का त्यांना ज्या दिवशी गुरुनं बोध केला ना, त्या दिवशी त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण झालं. आणि ते वैराग्य तिकडं जाऊ नये एवढ्या करता सद्गुरूची गरज आहे. त्यांना सद्गुरू भेटले नाही म्हणून ते आज उगाकाची ते. यानं काय होईल? ह्या साधनेनं काय होईल? तुम्ही ब्रह्म होशाल एकटे, तुम्ही एकटे ब्रह्म होशाल, मान्य आहे. पण काही उपयोग आहे बाकीच्याला? येतील लोक, खातील राहतील, किती गो पंक्ती उठतील. अरे पण हे सगळं सत्कर्म घडेल ना. पण सत्कर्म नाही, उद्धार व्हायला पाहिजे. देहाची गरज काय आहे? गुरुची गरज काय आहे? सद्गुरूची गरज काय आहे? मार्गदर्शनाकरता गुरु लागतात. का जी आपण साधना करतो ना ती चुकू नये, तू चुकीच्या मार्गाने जाऊ नये. कितीतरी ना अधिकारी लोक गंडातोडा करत बसले आता. नाही ही चुकीचं आहे ना भाऊ, तू अधोगतीला जाशील ना. जोपर्यंत पुण्य आहे ना, मी आता पहिले सांगितलं, क्षीणे पुण्य मृत्यू लोके विशंती. पुण्याचा क्षय झाला ना मग तुम्हाला काही राहणार नाही. त्याचे चेहरे सुद्धा पाहा वाटत नाही काही अधिकाऱ्याचे. साधकाचे सुद्धा तुम्ही पाहा ना. कुठे गेले आमच्या वर्ष? मग बसले का? बसू द्या काय हरकत नाही. काहीचे चेहरे का पाहा वाटत नाही. कारण ती जी साधना आहे ना, ती तप आहे ना, तपे विना दैवत, दिदल्या विना प्राप्त, गुजे विना हित कोण सांगे. तप करायचं म्हणजे काय करायचं? काही एका पायावर उभं छोट राहायचं आपल्याला. आपण जे संसार प्रपंच करतो आहोत त्याच्यामध्ये आता आपण धार काढतो का नाही बाळाभाऊ? धार काढता सुद्धा नाम येतंय त्याच्यामध्ये. फक्त तेवढी तल्लीनता म्हणायचं नाही त्याला. बादलीमध्ये जी धार पडते ना ती धार नाम बोलते. बादलीमध्ये जी धार पडते की नाही बरोबर नाम बोलता येते. आपल्याला त्याचा छंद लागला पाहिजे कानाला. तो जो आवाज निघतो ना, आपण काकड्यांमध्ये पिनभाऊ नाही घे, पिनभाऊ आले होते प्रवचन ऐकायला पण गेले. काकड्यात म्हणतो ना, टाळ टाळी लोपला नाद, अंगी मुरला छंद. काय त्या अंगी मुरला छंद म्हणजे काय झालं? अरे जो टाळातून जो ध्वनी निघतो ना तो नाम बोलतो. मग त्याच्या संग मला काय झालं पाहिजे? ते तार मंद्र गोर, त्या तार मंद्रा संग मला एकाग्र होता आला पाहिजे. आणि मी एकाग्र झालो म्हणजे मग काय म्हणतात का, जसं तू नामासंग एकरूप होत चालेल ना, एकरूप होण्याकरता तुझ्या जीवनामध्ये विरक्ती पाहिजे. विरक्ती म्हणजे वैताग नाही.
काही काही वैतागून सन्यासी झाली. वैताग नाही चालत इथं. परमार्थामध्ये वैताग नको. वैराग्य कोणतं सांगितलं? निळोबारा सांगतात, भक्ती भाग्य ओसंडले वैराग्य आले मोडूनी. आपली एक ताई आहे, अशी जबरदस्त साधना आहे तिचीवाली. 1.5 घंटा 2 घंटे बसते. तिचा फोन आला आता मागच्या वर्षी, आता म्हणजे या उन्हाळ्यात त्याच्या मुलीचं लग्न झालं. तिचा फोन आला, चिंतनातून उठली बांबालवानी आणि पहिलं भाऊचं ध्यान आलं. मग फोन केला म्हणे, भाऊ हे का आला वैताग, मी तयार केला असं. म्हणलं मला विचारलं का तुला लग्न करताना? मग आता पोरं मोठेली झाली म्हणे, आता याची काही गरज नाही, मला सारं सोडून निघून जावं वाटतं. म्हणलं काय संन्यास घेते का? आता वैराग्य येतं. नामस्मरण करताना जसं जसं तुम्ही चिंतन करशाल तसं तसं वाटतं नको हा पसारा देवा, परंतु तिथं सद्गुरू चांगला पाहिजे. तो का म्हणे, ज्याचा पिता नाही शुद्ध तयासीच देव अंतराला. नाही आपल्या मालिकेमध्ये तुम्ही सांगा कोणीतरी 2.5 मीटरवाला आहे का? का बरं? आपले सद्गुरुनाथ आपल्याला त्या मार्गाला नाही जाऊ देत. नाही आणि खरे संन्यासी तुम्हीच. खैर वैराग्य तुमच्या आपल्या जीवनात आहे नामधारकाच्या. खरं तप सहनशीलता आपणच करू शकतो. ती करू शकते का? नाही करू शकत. भक्ती भाग्य ओसंडले. निळोबाराय म्हणतात, माझ्यावर तुकोबारायची कृपा झाली. आणि तुकोबाराय मला सांगू राहिले, भक्ती भाग्य ओसंडले वैराग्य आले मोडून. वाटतं, पण तिथं सद्गुरुनाथ सांगतात. त्या ताईला म्हटलं, हे ताई, तुला जर त्याचं एवढाच वैताग एवढा आला तर मग त्याच्यात देव नाही का? त्याच्यात आत्मा नाही का? एवढ्या करता सद्गुरू राहतात मार्गदर्शन करायला. ते पण ब्रह्मच आहे ना. ब्रह्म भावानं त्यांच्याकडे बघा. तुमची साधना बरोबर आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची वाटतं जीवाला कधी कधी, परंतु तिथं आपल्या मनाला सांगता आलं पाहिजे का रे मना, ते पण ब्रह्मच आहे ना, त्यांची सेवा करायचीच आहे ना आपल्याला. हे चालतं बोलतं परब्रह्म आहे ना, का नाही? मंदिरातला देव बोलू शकतो का? मंदिरातल्या देवाला भूक लागली तर मागू शकतो का? नाही. यायला भूक लागली तर मागते ना. लेकरं का असं ना, ते ब्रह्मच आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? विरक्ती पाहिजे. पण विरक्ती किती? 23 तास काम करायचं. बघा बरं का, ज्ञानोबराय काय सांगतात, प्रपंच करायचंय आसोनी संसारी जीवा वेगू करी. प्रपंचामध्ये राहायचंय, सगळं काम जिथल्या तिथं करायचंय. धर्मेच अर्थेच कामेच नातेचरामी सांगितलं. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ. काय झालं, भगवान परमात्म्याने ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली ना, त्यावेळेस जीव निर्माण केला, तुमच्या आमच्यासारखा मनुष्य निर्माण केला. आणि त्या मनुष्याला प्रश्न पडला का रे जगायचं पण कसं जगायचं? नुसतं जन्माला आलो, जगायचं कसं? म्हणून त्याला 4 पुरुषार्थ दिले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. किती तासाचा दिवस आहे? बरोबर 24. बरोबर 24 तासाचा दिवस आहे. मग भगवंतानं काय केलं, यायची भांडणं होत होती या चौघाची. हे 4 भाऊच धरा तुम्ही आता समजा, आणि या 4 भावाचे भांडणं होते. मग त्यांची वाटण्या हिशा केल्या. मग आता या दिवसाचे 24 तासाच्या वाटण्या हिशा एकाच्या वाट्याला किती आले? 6 घंटे आले. पूर्वी 6 तासाच्या ड्युट्या होत्या. 6 घंटे वाट्याला आले. पण काय झालं, कालांतरानं हे व्यवस्थित प्रपंच करायला लागले. यायचा जिथल्या तिथं मोठे कुठं बसले, सारे मागच बसले काय त्या. बरं हाय हाय. मग यांचे काय झालं, यायना काय केलं, दोघाचा लय एक विचार होता. कोणाचं जर एखाद्याचं सूत्र जुळलं का पहा तुम्ही कशी दोस्ती पक्की होते. धर्म अगदी त्याचा व्यवस्थित चालू होता. अर्थ व्यवस्थित येत होते, सगळ्यांच्या गरजा मर्यादित होत्या. धर्म अर्थ काम म्हणजे 6 तास झोप, काम म्हणजे झोप आराम. 6 तासाची झोप सफिशियंट आहे माणसाला शास्त्रानुसार. आता आपण ओव्हर टाइम घेतो तो भाग सोडून द्या, पण 6 तास लागते. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्षाकरता म्हणजे साधने करता तुम्हाला 6 तास शास्त्राने दिले होते. पण काय झालं, धर्माची आणि मोक्षाची सांगड जमली. त्याचे कानाला कान लागले. मोक्ष काय म्हणतो धर्माला,
अरे मला जी साधना करायची आणि त्याच्यात माझा धर्म आहे, तो अधर्म येऊन जातो ना रे. तुला काय गरज आहे 6 तासाची? तो म्हणतो नाही नाही, धर्म स्वतंत्र आहे, स्वधर्मे निधनंच रे परधर्म भयावह. ते म्हणतो तू मोक्षाची काही गरज नाही रे, धर्म श्रेष्ठ आहे. आजही लोक काय सांगते हिंदू धर्म खतरे में आहे. अरे कस काय खतरे में? तो खतऱ्यात आणला त्याला, तो काय याचा खतरे रे? धर्म खतऱ्यात नसतो. मोक्षाला धर्माने काय केलं? मोक्षाचा कार्यक्रम करून टाकला. काही गरज नाही मोक्षाची, धर्माचं काम केलं तर मोक्ष भेटून जातो. देवाला पाणी नेलं तर उद्धार होतो ना. मग त्यासाठी वेगळी साधना करायची काय गरज आहे? किती आता मोक्ष गेला निघून, राहिले किती जण? 3 जण राहिले. मग आता यायला वाट्याला किती आले? याचे 6 तास उरले ना, या दोघाला वाट्याला आले ना, यायनं वाटून घेतले म्हणजे याचे 6 आणि 2 8 घंटे झाले. मग आता शिफ्ट किती घंटेच्या होत्या? 8 घंटेच्या शिफ्ट होत्या. 8 तास धर्माला, 8 तास कामाला, 8 तास अर्थाला. मोक्षाचा विषय सोडून द्या आता, जाऊ द्या, तो मुक्त झाला. मग 8 तास काम करत होती लोक, 8 तास झोपत होते आणि 8 तास देव चालत होता, धर्माचं काम चालत होतं. पण पुन्हा या दोघाचा प्रभाव वाढला. कोणाचा? कामाचा आणि अर्थाचा. त्याची सांगड बसली. झाडे रे काय करीत बसतो, काय भजनाला जायचं, काय काकड्याला जायचं, गुपचूप झोपून राहायना, कशाला जातो काकड्याला? एवढ्या सकाळी 4ला उठायचो, गार पाण्यानं आंघोळ करायची, गागरच पिढी तिकडे जायची. त्याच्यातून का नांगर उभं राहिला का? हेच फोगडा चांगला जड जमला ना, ते म्हणे आपण याचा काटा काढून टाकू. मग त्यांनी काय केलं? धर्माला संपून टाकलं. धर्माची किती ताट आली यायच्या वाट्याला दोघायच्या? म्हणजे किती झाली यायची आता? मग 12 तास ड्युट्या आणि 12 तास झोपा. धर्म मातीत गेला आणि मोक्ष मातीत गेला. आताची माणसं पाहा तुम्ही, 12 घंट्याच्या ड्युट्या आहे, काय कामं करतील ते? काय परमार्थ करतील ते? बरोबर आहे की नाही? आणि जो परमार्थ चालला तो अज्ञानातून चालला. मग तुम्हाला एनर्जी मिळायची कुठून? याच्याकरता माणसाला जी 6 तासाची झोप आहे ना तेवढी गरजेची. ठीक आहे, तुम्ही काम करा, प्रपंच करा. आसुनी संसारी हा विषय चालू होता. प्रपंच करा, पण या सगळ्यांमध्ये 1 तास तरी आपण आपल्या उद्धाराकरता ठेवा. एवढं काहीच अर्जंट नाही जीवनामध्ये, तेवढं तुम्ही मोबाईलमध्ये वेळ घालता. एकदा जर नेट ओपन केलं ना तुम्ही, 500 मेसेज आहे तुम्हाला तुमच्या ग्रुपला. आता तुमच्या मोबाईलमध्ये 10 ते 20 ग्रुप आहे आणि 700-800 लोक तुमचे मित्र आहे. मग आता एवढ्या सगळ्याचे मेसेज पाहता पाहता तुम्हाला 1-1.5 घंटा तर सहजच जातो. काही बहादर तर मी एक दिवस रात्री तिकून येलो होतो, इथं फाट्यावर ते बहादर बसेल, बिरे बाबाच्या त्या मंदिराच्या पुढं बसेल होते. म्हणलं बरं बोले बाबा यायला साथ द्यायला. म्हणजे विचार करा किती चाललं, 12-12, 1-1 वाजे लोक मोबाईल बघतात लोक, पण स्वतःच्या जीवनाकडे लक्ष आहे का? जर तुला तुझ्या ब्रह्माची म्हणजे तुला तुझ्या स्वरूपाची प्राप्ती करायची असेल तर तुझ्या जीवनामध्ये विरक्ती पाहिजे. साधक आहे आपण, आपल्या साधकाच्या जीवनामध्ये विरक्ती असावा. विरक्ती म्हणजे लगेच सगळं सोडून नाही द्यायचं. किमान 1 तासाची, 1 दिवसामध्ये 23 तास तुम्ही तुमचं काम बाकीचे धंदे करा, पण 1 तास परमार्थाकरता तरी ठेवला पाहिजे. कोणता ठेवा? तुम्हाला जो सुटेबल आहे तो ठेवा. सकाळी लईच आळस येतो म्हणून सकाळी ना करा, संध्याकाळी करा ना. ठीक आहे, सकाळी उठायला अडचणी येते, नका उठू, पण संध्याकाळी तरी. एवढं काही अर्जंट नाही ना. आप मर गई दुनिया डूब गई, एवढं अर्जंट आहे? काही आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे काही? करायचं काय करता येईल सारं आपल्या करताच. आणि आपणच जर त्या गोष्टीचा उपभोग नाही घेतला तर त्याला काही अर्थ आहे का? ही जी लोक आहे ना, जे कधी दान धर्म करत नाही, कधी देव करत नाही, पोटाला पिळे देव 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 संसार करते की नाही, मग ते असेच निघून गेले का मग ती सपन बसते. लय मोठा लय झाले ते काय होते, जन्माला येऊन काही फायदा आला का? तवा जपूनच ठुलं. आणि आता सापवून जपून एखादा बोखंडीत टाकायचं नाही का दगड. अरे मग करायचं कशा करता? मग आपल्या जीवनाकरता, आपली ओळख होण्याकरता, आपल्याला आपल्या स्वस्वरूपापर्यंत जाण्याकरता ज्ञानोबराय सांगतात विरक्तीची गरज आहे. किती विरक्ती ठेवायची सांगितली? आपल्या सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा सांगतात 1 घंटा चिंतन, 1 तास, रोज 1 तास आपल्या स्वतः करता द्यायचा. काहीच अडचण नाही. त्यावेळेस फ्लाईट मोड करायचा आपला. हे गिरणी ना ही बंद करून टाकायची, कारण हे लय बेकार राक्षस हा.
ह्यो माणसाला जगू देत नाही 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 आणि मरू देत नाही. इतका बेकार रोग आहे हा. याला 1 घंटा तेवढा आपल्या चिंतनापुरता फ्लाईट मोड करत, एवढं काही अर्जंट नाही. सकाराम फोन करतो, आलो कुठं आहे विलास भाऊ? अरे तुमचं काम होतं, या फाट्यावर चालले. नाही नाही तसं नाहीच करायचं त्याला. 1 घंटा त्याला फ्लाईट मोड करून टाक. एवढं काही आपल्या जीवनापेक्षा श्रेष्ठ नाही. ज्यावेळेस आपल्याला ती आपण म्हणून ज्ञानोबा सांगतात, नित्य नेमी नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ म्हणजे भगवान परमात्मा तुमच्याच जवळ, पण नित्य नेमानं करायचं आपल्याला. साधना आपली ठीक आहे. आता आमचे आपला भाऊ होते, विजू भाऊ होते, चिंतनातून उठलो ना आपण देहावर जरी आलो ना, तर त्यावेळेस काय करायचं, दुसऱ्याचा श्वास चालू असतो. चिंतनाला काय एकत्र यायचं. आपला जरी श्वास कमी पडला किंवा मला सर्दी झालेली, मग श्वास चाला ना, पण दुसऱ्यात चालू आहे ना, त्याची मोटर चालू आहे ना, घेणं भरून त्याला भरायचं नाही. आता त्याचं चालू आहे का नाही श्वास, त्याच्या श्वासात आपण नाम टाकन बसा ना, डोळे बंद करून घ्यायचे, फक्त त्याच्या श्वासाकडे बारीक लक्ष द्यायचं. ते नाम त्याच्या श्वासात येऊच राहिलं ना, म्हणजे आपल्याला असं करता आलं पाहिजे. ती हातोटी जमली पाहिजे आपल्याला. बैठ देहावर आलं म्हणजे लगे उठून नाही जायचं, बसून ठेवायचं. मनालाच लय सोपं आहे. तुम्ही लवकर उठले तर त्याचं तर लय भागलं भारी झालं. त्याला तर तुम्हाला देव नाही होऊ द्यायचं. पण त्याला सांगायचं, मनाला सांगायचं, तू 5 मिनिटं कचरा आहे. ते 1 मिनिटात 5 मिनिटं करतं. त्याला सांगायचं थांब अजून 5 मिनिटं, थांब अजून 5 मिनिटं. असं ज्यावेळेस तुम्ही म्हणशाना, ते पंढरपूरला गेले तुम्ही, ते म्हणजे अरे आत्ता पुढचा मुक्काम आहे ना, हे आता 10 किलोमीटरवर आहे. ते गेलं, अरे हे आता याच्यापेक्षा पुढं लय भारी, तो माणूस लय चांगली पंगत देतो, चालले पुढं. कितीक दूर वैजापूर, आपल्या काळात होतं बा कितीक दूर, तसं पंढरपूर येते. आपण चिंतनात बसल्यानंतर आपल्या मनालाही असंच करायचं. त्याला सांगायचं भाऊ 5 मिनिटं थांब, घे श्वास, 5 मिनिटं थांब, घे श्वास, दमानं घ्या, काही हरकत नाही. लईच कातून घ्यायला पाहिजे असं काही नाही, थोडं दमानं घ्या. कारण जास्त कातून घेतलं का मग गुळण्यावर येते मोटर. जास्त कातून नाही चालली पाहिजे, दमानं चालू द्या ना. भले ती 1 इंची चालन, पण दिवसभर चालन ना, ती भरण ना निदान ती ठिबकवर. त्याच्याकरता विरक्ती जीवनामध्ये सांगितलं. मग ते काय सांगतात पुढं, जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती. बघा किती सुंदर ज्ञानोबराय बोलतात. विरक्ती तुमच्या जीवनात झाली, पण ती अनुभवाची कोणामुळं, कोणाच्या संगतीत, संताच्या संगती. मनोमार्ग गती आकाळावा श्रीपती येण्याची पंथी. तुम्हाला संताला सोडून तुम्ही ज्यावेळेस परमार्थ करशाल, कोणताही असो कुठलाही असो, संताला सोडून ज्यावेळेस परमार्थ करशाल ना, त्यावेळेस तो परमार्थ 0 आहे. कारण संत सज्जनानं घेतली प्रचिती, त्यांनी त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला असतो, म्हणून आपल्याला सुटेबल होईल असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं. मला तर नाही वाटत का मारुती बाबा इतकं सोपं कोणा जगात सांगितलं असं. कोणीच नाही सांगू शकत इतकं सोपं. 1 घंटा करा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा, असं आहे का कोणता तरी परमार्थ? त्या इच्छा वेळेत करावाच लागेल. देव नानाची म्हटल्यावर मग संध्याकाळी नाणून चालन का? आता मारुतीला आपल्याला जायचं आहे फाट्यावर देवा दर्शनाला, मग रात्री जाऊन चालन का? नाही, त्याला वेळ काळ आहे. पण याला काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाही आपल्याला उच्चारिता. पण ज्ञानोबराय काय सांगतात, सदा, कधी मध्ये सांगितलं का? नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चालता बोलता उठता बसता जिथं आपलं ज्यावेळेस मन थोडंसं उद्विग्न झालेलं आहे किंवा दुःखी झालेलं आहे, खिन्न झालेलं आहे, त्यावेळेस त्या मनाला अंतर्मुख करता आलं पाहिजे. अंतर्मुख झाले करिता चिंतन, तेने नारायण प्रकटला. मुक्ताबाई काय सांगते, अंतर्मुख व्हा. ठीक आहे, चिंतन नाही लागलं ना, आपल्याला लागत नाही ना, कधीतरी देवाला भांडता बी आलं पाहिजे आपल्याला. आपला जो श्वास आहे, आत्माराम आहे, याच्या संग सद्गुरुनाथाने आपल्याला कृपा केलेली, त्याच्या संग भांडता आलं. बघा, जनाबाईसाठी देव गेलता का, जनाबाईने आमंत्रण दिलं त्याला, गुळ खोबरं दिलं तर जाऊन महाद्वारात, का तू ये माल दौडू लागला, मला लई दम लागू राहिला म्हणून. नाही, तूच गेला का नाही भाऊ, तो लई खेळ्या आहे, लई बेकार, त्यानं चांगल्याचा सत्यानाश करेल त्यानं. तोच गेला तर गेला, माल दळू लागू दे, लागला दळू. मग ती हार द्यायची काही गरज होती का? नवरत्नाचा हार जनाबाईच्या गळ्यात घातला. जनाबाई नामचिंतन करता करता विदेह स्थितीत गेलेल्या होत्या. जनाबाईला दळण काय चाललं माहीत नाही, पण दळणात मध्ये जो ध्वनी निघत होता ना,
गर 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 आवाज येतो त्याच्यात दळताना. त्या नादामध्ये देव भान विसरलेली जनाबाई आणि पांडुरंगानं ती शाळा केली. तो नवरत्नाचा हार जनाबाईच्या गळ्यामध्ये घातला, देव निघून गेला. आणि तिकडं कोणाला जागा केलं? त्या लोकायला. कोणा केलं? हा खेळ कोणा केला? त्यानाच केला. आणि तिथं जाऊन काडी कोणा लावली? त्यानाच लावली. आला कोण न्यायला? त्योच. हे कळालं पाहिजे नामधारकाला, देव कळाला पाहिजे. आपण जे नामचिंतन करतो ना, ती देवाची ओळख होण्याकरताच करू राहिलो देवा. ठीक आहे, तो गुन्हा सिद्ध झाला, जनाबाईजवळ तो हार सापडला, सुळावर कोण देऊ राहिलं? तोच. ज्यावेळेस सुळावर जनाबाईला द्यायच्या प्रसंग आला त्यावेळेस ते दोन एकूण दोन दंड धरेल त्याने. ती म्हणजे मग मी काय अपराधी एवढा, तुम्हाला द्यायचंच आहे सुळावर द्या ना, मी काय पळून थोडी चालली. त्यांनी तू इच्छा काय? काय नाही म्हणे, मला फक्त त्या काळ्याचं तोंड पाहायला जायचं. नील महाद्वारामध्ये ज्यावेळेस गरुड खांबाच्या समोर जनाबाई त्या पांडुरंगाकडे बघते आणि त्या पांडुरंगाला म्हणते, इठ्या मूळ मायेच्या कारड्या, तुझी रानरंडकी झाली, तुझे गेले मडे तुला पाहून काढडे. तो हा सगळा घोळ त्वा केला, हे सगळा सत्यानाश त्वा केला. आणि आता तुम्हाला मी म्हणले होते की तुला दळाली ये, मी म्हणले होते की तुला हार दे, मा लय गरिबी आहे मला दे, नाही ना, हे सगळी शाळा त्वा केली ना, आता हे तू पाहून घे. ज्यावेळेस जनाबाईला त्या विजापुराच्या राजानं सुळावर दिलं ना, त्यावेळेस त्या सुळाचं पाणी झालं. तिथं लोहदंड तीर्थ आहे, जाते ना तुम्ही पंढरपुरात चंद्रभागेमध्ये लोहदंड तीर्थ आहे, पुंडलिकाला केट. तिथं त्या सुळाचं पाणी झालं. कोणा केलं? प्रभूनच केलं. पण भगवंताला शा द्यायचा बी अधिकार पाहिजे आपल्याला. उगा नाही घरात वाकडे तिकडे झालं का, मेल्याला काही कामच नाही, तुमच्या मेल्याला काहीच म्हणत, ते काही मानित नाही ते, त्याला तेवढा अधिकार बी लागतो, शा द्यायला बी अधिकार लागतो. तेव्हा भगवंत धावून येत असतो. काय सांगायचं होतं मला तुम्हाला? सदा अनुभवी जे संते, आपल्याला सदा संताच्या संगतीत आपण ज्यावेळेस राहू ना, त्यावेळेस आपल्याला नामचिंतन काय होतं? लही ताण लागली म्हणून माठ आपल्याजवळ पळत येतो का? लईच भूक लागली म्हणजे टोपला आपल्याजवळ येतं का? नाही ना, आपल्याला जावं लागतं का नाही? तर ही तर विरुद्ध आहे. संत आपल्यापर्यंत येतात, संताला आपल्या उद्धाराशी घे नाही. बुडत हे जन न देखावे डोळा. कुणाला? संताला वाटू राहिलं, बाकीच्याला वाटतं का? आपल्याला तरी वाटतं का आपलं हित व्हावं? माझे स्वहित नेनती कोणी, आपलं स्वहित तरी आपल्याला कळतं का? कशात हे कळतं का जीवाला? नाही कळत. एवढ्या करता संत असतात, हेच यामा करणे काम. त्यांच्या डोक्यात एकच राहतं, त्याला तुमच्या प्रपंचाशी काही घेणं नाही. तुम्ही घरी गुलाबजामू खात्या का चटणीला टोचा मारत्या, याच्याशी संताला काही घेणं नाही राहत. काहीच नाही. माझ्या ज्ञानोबा राहायला खाली जमिनीवर झोपावं लागत होतं आणि आकाश पांघरावं लागत होतं. काय असन त्या लेकराजवळ? गुंठाभर सुद्धा जमीन नव्हती विठ्ठल पंतांची. तरी बी 22 वर्षाच्या लेकराने एवढी मोठी क्रांती करून ठेवली. आजही सारं जग मानतंय माझ्या ज्ञानोबाला. याला कारण काय आहे? का त्यांनी जगाच्या कल्याणाकरता त्रास सहन केला. आपण चिंतनाकरता बी करीत नाही, आपल्या विकासाकरता, आपल्या स्वार्थाकरता सुद्धा आपण त्रास सहन नाही करत. म्हणून सदा अनुभवी जे सतत वाटलं पाहिजे का देवा हे सगळं तूच करतो. चाले सगळे त्याची इच्छा, समज मनी धरती, जगी या संत तया वदती. हे सगळं आपला प्रपंच सुद्धा भगवंताच्याच कृपेनं चालतो. आपल्या हातात आहे काही? आपल्या हातात काही नाही. आपल्याला वाटतं पाणी पडायला पाहिजे, पडतो का? आपल्याला वाटतं थांबायला पाहिजे, थांबतो का? काहीच जर आपल्या हातात नाही तरी आपला मिराशी चालूच आहे. हे सगळं प्रभूच्या हातात हे वाटलं पाहिजे. आप सोप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथ में, हे दिला पाहिजे. तो का म्हणे वाहू नाही ना, वाहू हा संसार देवा पाहिजे. त्यांनी संसार देवाच्या पायावर राहिला म्हणून त्याचा अवघाची संसार चुकाचा झाला. आम्ही देवाच्या पायावर नाही वाहत, आम्ही आमच्याच पायानं उडीत चालवतो म्हणून थकतो. तरी बचत गटाचं आहेच, बँकेचं आहेच, इकडं आहे, साडूचं उष्ण आहेच. आपण वडितो म्हणून आपण ज्यावेळेस त्याच्यावर सोडलं ना, तर बघा कसा आनंदाना सुखाना संसार होतो. सोहम भावे पारंगती. आता इथं नामाचं वर्णन केलं इथं ज्ञानोबरायांनी. तुम्हाला पारंगत व्हायचंय त्याच्यामध्ये का भगवंतच
देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा, असं वाटलं पाहिजे. देव माझा वाटला पाहिजे. वाटत नाही ना देव. आता देव देव पहिली गोष्ट, आता आपल्याला देव कळाला पण, कळाला ना का नाही? अजून नाही कळाला. मग जपायचं काय? काल नाना प्रवचनात बोलले बघा, जपायचं काय? नाम तर घोकूच राहिला दिवसभर. अरे बाबा, घोकायची गोष्ट नाही, ती पाठ झालं ना. आता आपलं नाव पाठ केलं का आपण? आपल्याला लोक ताट्या म्हणत्या, पाठ केलं का आपण? नाव ना ते पाठ केलं का आपण? नाही ना, ते ऑलरेडी झालं. ते बरं, झोपेतून 2 वाजता जरी उठिलं तर आपल्याला आपलं नाव सांगता येतं का नाही? मग ते नाम पाठ झालं. आता त्याला घोकायची आवश्यकता नाही विलास भाऊ. फक्त तिथं माझे नि अनुसंधाने विन देख, तिथं अनुसंधान ठेवायचं, फक्त लक्ष ठेवायचंय. मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. जी गोष्ट येते आणि जी गोष्ट जाते ती येणे आणि जाण्याच्या ज्या झंगडपक्कड चालली ना आपली, मी तू पण जाऊ दे दुरी. मी म्हणजे घेणे, तू म्हणजे सोडणे. मी तू पण जाऊ दे दुरी, एकच गोंगडी पांघरू हरी. जी गोष्ट घेतली आणि जी गोष्ट सोडली, घेतली ती कुठून घेतली? इथून, या विश्वातूनच आली ना ती, आणि सुटली तर इथंच गेली का नाही ती? मग इथंच येऊ राहिली, इथंच जाऊ राहिली, मग करायचं काय? तीच गोष्ट आपण, हा बुद्धीचा निश्चय पक्का करायचा आहे. येणे नाही जाणे नाही, तिथंच आपण. कुठं जात्या? आलोच नाही तर जात्या कुठं? हा बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. बुद्धी निश्चयी आत्मज्ञान. जोपर्यंत बुद्धीचा निश्चय होत नाही ना, नाम श्रेष्ठ वाटत नाही ना. मला आता काल एका गुरुपौर्णिमेमध्ये एक ताई होती इकडची, शिल्लोड भागातली. ती ताई म्हणे, भाऊ बसले का लई जांभळ्या, त्या काय बसावाच वाटत नाही. त्या सारख्या जांभळ्या करावं काय? काय सांगते त्याला? त्याचा पर्याय वेगळा राहतो. आणि त्या ताईला म्हणलं, ताई चिंतनाला बशी तर शिकायचं. हे नामदान चालूच होते ना. बस म्हटलं चिंतनाला बसले मग पाऊण तास बसले. मग एकही जांभळे न्यायले. म्हणलं काऊन न्यायले? म्हणे आता इथं बसले तुम्ही. म्हटलं मग तुझ्या घरी घेऊन जाय, मला नोकरी सोडून देतो राहतो तुझ्या घरी. भाकरी घाल फक्त 2 टाईम, मला काही नाही लागत, तो काम बी करीन मी. आमच्याजवळ काही नाही. हा तुमचा काय झाला? भाव झाला. आपण जर चिंतनाला घरी बसेल असलो ना ताई, मग आपल्याला आपण आपल्या मनाचे राजे राहतो. आपण लगेच उठून जातो. आपल्याला कोणी विचारणार आहे तुम्ही काऊन लवकर उठले म्हणून? नाही. आता काऊन तुम्ही सगळे बसले घंटा भाऊ बसले म्हणून. म्हणजे धाक कोणाचा आहे? भाऊच आहे. तसं जिथं आपण घरी चिंतनाला बसलो ना, आणखी एक भ्रम होता आमचा. पहिले मामा आमचे नवीन होते ना, अशोक भाऊ मामा नवीन होते तेव्हा. तुमच्या घरी आलो का चिंतन लय लागत. अरे आमच्या घरी तोच देव आहे, तुमच्या घरी का वेगळा देव आहे का? पण तो भाव होता का तिथं गेल्यानंतर आहे ना धाक राहतो. भाऊ पौरले बरं का, भाऊ काहीतरी बोलम बरं का, हा मनाला काय आहे? धाक आहे. तसं आपण चिंतनाला बसल्यानंतर आपल्या मनाला धाक लावायचा आहे का नाही? हाय माझे सद्गुरू मारुती बाबा बसलेलेच इथं आणि ते बघताय, हा धाक ठेवायचा. म्हणजे चिंतन लवकर लागेल. किती घंटे बसलो. आता मी देवळीच्या वैष्णव मेळ्यामध्ये बोललो होतो. पाऊन घंटा बसूनही ताळा बसत नाही. आणि कालही विषय निघला. मला आज दुपारी एक भाऊ आले तिथं बँकेमध्ये. त्यांनी सांगितलं, भाऊ हे तुम्ही चुकीचं सांगितलं. असे बी पाहिजे बरं, भाऊ लोकांना बोलावं असं नाही. त्यांनी सांगितलं, भाऊ हे तुम्ही कसं काय चुकीचं सांगितलं? म्हणजे मी बसलो का 5 मिनिटात माझं चिंतन चालू होतं. अरे म्हटलं सगळ्यालाच काय जमत नाही ना ते. इथं 95% लोक तशी का अर्धा घंटा त्याची ऑनलाईन राहते ती. मग आता तुमच्या सारखे भाग्यवान थोडेफार असतात का बसल्या बसल्या चिंतनाला सुरुवात होते. तुम्ही कर्पूर बुद्धीचे, कापुराची वाती ताबडतोब. कापराला फक्त अग्नीचा स्पर्श व्हावा, त्याची राख सुद्धा राहत नाही माग. राख असा बोटांना लावायला राहत नाही का? कारण ते कर्पूर बुद्धीचे असतात. काही गौर बुद्धीचे असतात. गौरी पेटल्यानंतर तिची राख राहते निदान भस्म लावाला का नाही. काही शेणकुड बुद्धीची राहते. शेणकुड बुद्धीची माहिती ना मला. त्याला फुकीत जरी बसलं तरी ते फुकणारीच्या डोळ्यात धूर घाली जाईल, पण ते काही जळत नाही.
त्यांना म्हणलं तसं नाही, बाकीची मंडळी करता मी बोललो, तुमच्याकरता नाही. उलट तुमचं चांगली गोष्ट आहे. 5 मिनिटामध्ये भाऊ देहाचा विसर पडून जातो आणि इतक्या आनंदात जातो ना, अक्षरशः मी काल संभाजीनगरहून येत होतो, ते भाऊ म्हणत होते, आणि नगर नाक्याच्या पुढे माझ्या चिंतनाचा टाइम झाला. गाडी निघाली म्हणे नगर नाक्यावर, पण मला असं कसं तरी व्हायला लागलं का आता गाडीतच बसू का काय असं वाटायला लागलं म्हणे. म्हटलं फक्त तिथं अनुसंधान पक्क ठेवायचं, गाडीत नाही बसता येणार आपल्याला, कारण गाडीत व्हायबल होते, कधी ब्रेक मारल्या जातं, त्याच्यामुळं चिंतन लागत नाही. पण तिथं म्हणे भाऊ मला लगेच असं ध्यान आल्यामुळं काय झालं का माझं लगेच डोळ्यातून पाणी चालू झालं म्हणे. म्हणजे हा भाव पक्का ठेवायचा आपल्यामध्ये पण. जोपर्यंत नेत्रातून अश्रू धारावात नाही, कधी होऊ शकते. तुम्ही निवांत बसलेले, शेतात काही काम नाही आणि बसले तरी ऑटोमॅटिक डोळ्यातून पाणी येईल. समजून चालायचं आपल्यावर सद्गुरूची कृपा व्हायला लागली. अंतकरणामधून भगवंताला सद्गुरुनाथाला आळवता आला पाहिजे. देवा अरे आम्ही काही ग्वाल्या गोळ्या इतके पापी नाही ना, काय असेल नसेल देवा, त्राही 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 मज कृपा दृष्टी पाये, मी तो अपराधाच्या राशी सिका अंगुष्ठ जोपाशी. तुकोबाराय सांगतात, देवा मी पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत देवा मी अपराधी आहे, मला तू क्षमा कर आणि तुझ्या स्वरूपाची मला जीवनामध्ये अनुभूती येऊ दे. ती कशाने येते तर नामाने येते. ज्ञानोबाराय सांगतात, ती गोष्ट कशानं पारंगती, त्या नामाचे जशी जशी तुम्ही आळवणारे. जनाबाई सांगते ना, शब्दे केली जाडाजोडी. काय त्याच्यामध्ये शब्दे फक्त जाडाजोडी केली. ज्यावेळेस आपण त्याचा आळवू ना त्याला, त्यावेळेस तो भाव ऑटोमॅटिक आतून प्रकट व्हायला लागतो. आणि जसा जसा प्रकट व्हायला लागला का आपण तो भाव टिकून ठेवायचा. चिंतनामध्ये एखादा भाव प्रकट झाला का आपलं काय राहतं, दळायचं काम जादा राहतं. आपण दळीतो जादा, त्याच्यामुळं पीठ तर काही निघतच नाही. आपल्याला अख्खं गाव दळीतो आपण, आपलं गाव संपलं का शेजारचं गाव दळीतो, शेजारचं संपलं का तालुका दळीतो, तालुका संपला का जिल्हा दळीतच राहतो, पीठ तर काही निघतच नाही. दळायचं काम नामधारकानं सोडून द्यायला पाहिजे. नको नको नको. निंदा स्तुती जनाची, वार्ता वधू धनाची. निंदा स्तुती चालते की नाही, ती अशीच करती, तशीच बघत. नाही तर मग स्तुती बा, ह्या त्याचं पोरगं किती चांगलं झालं, सरकारी नोकरी लागलं, 1.5 लाख रुपये पगार द्याल. काही गरज नाही कोणाच्या स्तुतीची बी, कोणाच्या निंदाची बी. नाही तर मग त्याच्या पोरीला किती दिवस झाले आजोबा भेटा, अरे दे ना सोडून, तुला काय करायचंय दळाचं काम. नको त्या गोष्टी. निंदा स्तुती जनाची, वार्ता वधू धनाचीच आहे. त्याच्याकडे एवढं आहे, त्याच्याकडे तेवढं आहे, बचत गटामध्ये घेतलं आणि तिनं इतकं शोक्यात घेतलं. दळूच नका कोणाचं काही. नाम दळा ना, तेवढं दळतो का आपण तेवढं नाम नाही दळीत. देवा नामाची आवड वाढली पाहिजे जीवनामध्ये. नामच सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला वाटलं पाहिजे जीवनामध्ये. सर्वस्व नाम वाटलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस मन आपण नुसतं म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझी, त्या त्या ठिकाणी मन पळे माझी. त्याच्या ठिकाणी निजरूप दिसतं का, सद्गुरूचं रूप दिसतं का तिथं मला नाही दे का. दुःख जर जीवनात आलं तर सद्गुरू आठवते का, नाम सोडून दिले काही ना. थोडं दुःख येऊ द्या जीवनामध्ये, थोडंसं जरी दुःख आलं तर लोकांना नाम सोडून दिलं. आपलं एक नामधारक इतकं म्हणजे कुटुंबामध्ये थोडीशी परिस्थिती अवघड झाली, मालक गेले, पण ती ताई अक्षरशः मालक गेले तरी ती ताई तिथं एक नामधारक होता, त्याला सांगितलं पहिले भाऊला पुंकर. आम्ही भेटायला जरी गेलो तर तिच्या घरामध्ये विषय नामाचाच निघला. ती पहिले नामाचा विषय काढला. घरामध्ये सगळे पाहुणे गच्च भरेल होते, आणि तरी ती म्हणते ही आमचे गुरु बरं का, आणि यांनी ना आम्हाला खरंच लई हिंमत दिली, नाही तर एवढ्या दुःखात आम्ही मरून गेलो असतो. चांगला करता माणूस निघून गेला घरातून, इतकं म्हणजे दुःख कोसळलेलं आहे. पण तरी ती ताई नामाचा विषय सांगते, म्हणजे विचार करा ते किती पक्की असेल नामावर. आता काल गुरुपौर्णिमेत आली, एवढ्या स्टेजवर येऊन गळ्यात पडली. म्हटलं ताई आवरायचं असतं, बरोबर आहे तुमचं. पण तिने सांगितलं भाऊ माझे मालक कुठंच नाही गेले. ज्यांना नाम मिळालं ना, अरे त्यांना मुक्ती मिळाली. त्यांचे साधू संतासारखं त्यांची क्रिया, म्हणजे देह ठेवला त्यांनी, डोळे उघडले नाही, तोंड उघडलं नाही, काहीच नाही. इतकी सहज क्रिया त्यांची झाली. मी त्यांच्या जवळच होते. म्हणजे सांगा बरं, एवढ्या दुःखात सुद्धा त्यांना कोणाचं स्मरण आहे, नामाचं स्मरण आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या आडी अडचणी, सुख दुःख मान अपमानामध्ये आपल्याला सतत प्रभूचं स्मरण. कोणी आपली जर स्तुती केली ना तर आपल्या प्रभूची स्तुती केली असं वाटलं पाहिजे. कोणी आपली निंदा जरी केली ना,
करतात निंदा. आता सगळ्यालाच तुम्ही आवडशाल असं नाही ना. आता हे माझं मत सगळ्याला तुम्हाला आवडेल असं काहीच नाही ना. काही काही विरोधक बी राहतात ना. मग आज आपण त्याची काही निंदा आणि स्तुती आपल्या कान ऐकोनी ना ऐकी निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज. निंदा आपली नाही आणि स्तुती पण आपली नाही. आता एखाद्या माणसाला आता आपण जर बसलो ना ते आता स्टेशनमध्ये, आता यायला माहिती आहे आपण कायमच स्टेशनमध्ये राहतो. आता एखाद्या माणसाला दयान आपण जर 2 रुपये दिले का तो पुन्हा 2-3 दिवसांनी येतो. आपल्याला वाटतं जाऊ दे बघा काय तरी त्याला चहा पाजा देतो 5 रुपये आपण जाय बाबा चहा पी. तुम्ही 2-4 वेळेस द्या तो कंटिन्यू येतो बरं का. 1-2 दिवस आड येतो तो. आल्यानंतर समजा तुमच्याकडे नाही आहे खिशामध्ये सुट्टे 5 रुपये त्याला द्यायला. आपण जर त्याला म्हणलं ना तो ज्यावेळेस तुम्ही देतात का त्यावेळेस तो बस स्टँडवर जाऊन काय सांगतो, यार त्या माणसारखा माणूसच नाही. अरे तो लय माणूस चांगला आहे, देव माणूस आहे. इतकी स्तुती करतो तो तिथं जाऊन. जोपर्यंत तुम्ही त्याला 5-5 रुपये देता तोपर्यंत. एका दिवशी तुमच्याजवळ नसू द्या ते काय माणूस आहे का, त्याला दान धर्म माहीत नाही, त्याला कधी 5 रुपयाची आशा सुटत नाही. अरे तुला इतके दिवस दिले तेव्हा चांगला होता आणि आज त्याच्याजवळ नाहीये म्हणून त्यांना नाही दिले म्हणजे तो लगेच वाईट झाला का? म्हणजे पहिली स्तुती आपली आहे का? नाही. आणि नंतरची आपली जी निंदा केली ती बी आपली नाही. स्तुती पण आपली नाही, निंदा बी आपली नाही. ज्यावेळेस असं मन होईल त्यावेळेस सोहम भावी प्रचिती प्रकट होईल. ज्यावेळेस ती प्रचिती आपल्यामध्ये मनाला, ज्यावेळेस आपल्याला सहनशीलता आपल्या जीवनामध्ये येईल. कोणी काही जरी बोललं, तोंडावर जरी शिव्या दिल्या तरी ज्याला राग नाही आला समजून घ्यायचं आणि त्याचं चिंतन परफेक्ट. नाही वाटून द्यायचं काय राग ते चामड्याला पाहते ते. म्हणजे बाह्य अंगाच्या देहाला ते विचार करत असतात. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही ही गोष्ट नाही. ज्ञानोबा सांगतात तेथ रमिजे. नामचिंतन करता 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 नाम साधन आहे, ती जाडाजुडी केलेली आहे, ती साधन आहे. ते करता 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 देव भाव टाकी ती इंद्रिय विषय विसरती. सोहम भावे प्रचिती प्रकट होय. ती जी प्रचिती होय ते तर जे होय जी काय म्हणला किंबहुना सोय जीव आत्मयासिलाय. ते तर जे होय तया नाम सुख. जीव आणि शिवजी तर एक झाला आणि ते सुख ज्यावेळेस आपल्याला चित्तात अनुभवाला आलं तुम्हाला ब्रह्मदेव सुद्धा दुःखी करू शकत नाही. आणि तेवढ्या करता आपल्याला थोडी ही जी चाललं नाही मरमर एवढी चिंतन करा हे काय करता. एकदा त्याची गोडी लागली पाहिजे, एकदा त्याचा अनुभव आला का मग सांगायची काय गरज आहे किती. मग तो जीव तिथंच स्थिर राहतो. एवढ्या करता ते तर रमिजे. ज्ञानोबा काय म्हणतात, जिथपर्यंत अनुभव आला ना तिथून पुढे चला. चिंतनाला बसलो आज असं वाटलं ना ठीक आहे बरोबर आहे, तिथून पुढे चाला ना. तिथून पुढे चालतं. आता मला लासोरला जायचंय, मी गेलो फाट्यालो आणि तिथंच बसलो. पुन्हा घरी आलो, पुन्हा गेलो पुढं प्रकाशाच्या जे निघलो बसलो तिलो, पुन्हा आलो घरी. जमन जाईन का लासोरला? कसं जमन? अरे बाबा हळूहळू डाळे डाळे केतुलीनी एके वेळे तो मार्ग निश्चित टाके. निश्चित आपण ब्रह्मच आहोत, आपण सगळे देवच आहोत. पण माया गुंतली तुम्हाला, आम्हाला माया लागली. माझं 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 मी आणि माझी हे 2 गोष्टी आपल्याला चिटकल्यामुळं काय झालं, जीवदशा प्राप्त झाली. आणि ती जीवदशा काय करते, आपल्याला भौतिक मायेमध्ये गुंतवते. आणि त्या भौतिक मायेमध्ये जसा जसा जीव गुरफटत चालला का मग तसा तसा तो ब्रह्मापासून म्हणजे देवापासून वेगळा झाला. हालाकी तुम्ही आम्ही देवच आहे, देवच आहे. फक्त अज्ञान दूर कर. लाईट आहेच, फक्त बटन बंद आहे तो लाईटाचं. लाईट आहेच ना घरात, अंधार काऊनी बटन बंद आहे. फक्त तेवढं बटन दाबलं रे दाबलं का उजेड आहेच ना का नाही. तसाच आपण सगळे ब्रह्मचे. तुका म्हणे सांगू किती यात व भगवंताच्या मूर्ती. अरे सगळे ब्रह्मच आहोत, परंतु अनंत जन्मीचं कर्म पाप वासना आपल्याला अडचण आणते. आणि त्या अडचणीमुळं काय होतं, चिंतन करावं वाटत नाही. काही काही बहादर असे भेटले मला आपले, बसावाच वाटत नाही आता. त्याला म्हणलं तुझ्याकडे जर जागा असेल 2-5 फुटाची गड्ड करा इतकी तर मला दे म्हणलं, मी तिथं समाधी घेतो तुझ्याजवळ. काय काय कर्म असतील हो देवा, बसावाच वाटत नाही म्हटल्यानंतर कसं म्हणावं. आता काय म्हणायला पाहिजे त्याला, म्हणजे कोणत्या जन्माचं कर्म आडवं येतं मला माहीत नाही. पण प्रभू मारुती बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबांना एवढंच मागायचंय, काही नको जीवनामध्ये देवा. फक्त तुझ्या स्वरूपाची प्राप्ती जीवनामध्ये एकदा झाली ना मग देव शिबी राजा होता ना, शिबी राजा होता एक. 2 तास झाला ना, एवढं दृष्टांत सांगून थांबू आपण. मला गण बोलावं वाटत आहे.
शिबीराजा होता. शिबीराजांना मांस तोडून तोडून दिलंय. देहाची आसक्ती होती का? नाही मायबाप. हे देहाची आसक्ती राहत नाही. तुम्ही जसं जसं चिंतन करशाल, आत्मसुखाला पात्र ज्यावेळेस होशाल ना, तर आत्म्याला भूकही लागत नाही, तहानही लागत नाही. आता अनुष्ठान झालं, एक अनुष्ठान देवगावमध्ये 28 ताईंचं अनुष्ठान झालं. तर त्या ताई बघा, ती ताई इथून गेली अनुष्ठानाहून गेली तर 2 दिवस ती जेवलीच नाही. आणि नेमकं अद्रक लावायची त्या पिरियडमध्ये. घरी गेली, मला पहिलेच म्हणली होती बसू नको, आपल्याला अद्रक लावायची, पण ती बसली बिचारी. आता काय करणार आहे? अहो संसार करता करता कंबडी मोडून चालली ती. म्हणजे तेच धंदा करायचा. आता तर बियाणं काढून आणि दाबलं तर पुन्हा लगेच ट्याकाला आलं. दर्शक मला 3 दिवस अनुष्ठान करून द्या. केलं त्याने, अनुष्ठान केलं. घरी गेली, असा भाव जबरदस्त, असं चिंतन झालं तिथं, भयानक चिंतन झालं त्या 28 मंडळीचं. मग ती ताई घरी गेली, 20 किलोचं कॅरेट अद्रकीचं भरलेलं डोक्यावर घ्यायची, लावायची. बेड पाडलेले होते, सगळे पोरं गंमत पाहायचे तिच्या वेळी. भयान काम करायची ती, रपा 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 टेकायची अद्रक. 2 दिवस झाले. घरी आली का स्वयंपाक पाणी जिथल्या तिथं सगळं काम जिथल्या तिथं करायची, पण ती जेवत नव्हती, तिला भूकच लागत नव्हती. मग 2 दिवस झाले. पोरं म्हणे, मम्मी तुला कळतं काही, तू एवढी काम करू राहिली आणि हे तू 2 दिवस आपण जेवली नाही, आम्ही जेवू राहिलो, तू स्वयंपाक पण करू राहिली, पण तू काहून जेवाना? तिच्या ध्यानात नाही आपण जेवू राहिलो का नाही म्हणून. मग तिच्या पोरानं फोन लावला मला, म्हणे भाऊ मम्मी ना 2 दिवसापासून जेवाना, भानगड काय झाली? म्हटलं मम्मीकडे दे बरं. तू बोललं तर ऐकला. ते म्हणे भाऊ मला भूकच लागना, 2 दिवस झाले मला आहे ना, मी काय काम करू राहिले मला कळना, हे काय चाललंय मला काही कळना, पण मी जिथले तिथं जे ते काम करते. कोण करतं मग ते? कोण करताय ते काम? बरं मग का भूक लागना? आपण तर दर्शक तर थोडं उशीर झाला तर कावळे काव काव करते. का बरं? का ज्यावेळेस नामस्मरण करू आपण त्यावेळेस 17 स्तन्यदिशी अनुहाताचा लरोग असते. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय सांगतात. तुम्ही जसं 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 चिंतन करशाल तर अहो आपण लय अलीकडे येत आहे. आपण निसतच म्हणा आम्ही बाबाच्या काळात होतो आणि बाबाच्या काळात होतो, काय दळायची का आपल्याला? आता बाबाच्या काळात होतो मान्य, पण पुढं प्रबोधाच्या पुढंही कितीतरी अजून लय मोठं चिंतन आहे. तू समृद्धी हायवेला ॲक्झिटमध्ये वर घुसला म्हणजे समृद्धी संपला का? अरे आताशी वर चढला राजा तो आताशी मीटर चालू झालं. वर चढला म्हणजे समृद्धी पूर्ण नाही झाला ना. प्रबोध झाला म्हणजे पूर्ण काम झालं का? तिथून तर खरी सुरुवात आहे चिंतनाला. मग तिथं आपल्याला टिकता आलं पाहिजे. ते गावं कशी दिसते खाली, कोणतं गाव चाललं कळत नाही, काय चाललं कळत नाही, कोणती नदी चालली कळत नाही. हायवे राहतो तो सुपर हायवे, पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही, गिअर बदलायचं काम नाही. तू यात जेवढी ताकद आहे तेवढ्यात पळ. तू आता 120च्या स्पीडनं पळ, नाही तर 150च्या स्पीडनं पळ. ती काही नाही म्हणते का 180 लोक स्पीड आहे तिकडं. तो ह्यात जेवढी ताकद आहे, तुझी गाडी जेवढ्या वेगानं चालन तेवढी चालव. प्रबोध झाला म्हणजे विषय नाही संपला. तर प्रबोधाच्या पुढं आपल्याला चिंतन आहे. याच्याकरता ही जी आता त्या माऊलीला जी अनुभूती आली ना, ती चिंतनाच्या पराकोटीची अनुभूती. मग आपण चालायचं कधी इथपर्यंत? प्रबोधी मंडळी अर्धा तास चिंतन करते, त्याच्यात कृतकृत्यता वाटते, त्याला वाटतं वा 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 अर्धा तास चिंतन झालं म्हणजे लय झालं. नाही ना, आपल्याला पुढं सुखाला पात्र व्हायचं आहे. आणि एवढ्याकरता आपण बाबाला सांगूया, बाबा आमच्यावर खूप कृपा करा, आम्हाला बाकी काय नको, आम्हाला आमच्या सुखाला पात्र करण्याकरता आम्हाला शक्ती बुद्धी भाव द्या. म्हणून ज्ञानोबराय काय सांगतात, जे अपेक्षेची तुम्ही जी अपेक्षा नको त्याची नका करू. नामराकडून संसाराची अपेक्षा नका ठेव. माझं घर लय गळू राहिलं देवा, मा निदान जाऊ द्यायला पूर्ण दृष्टांत दिला का लांबत चालन तो. आता आपल्याला वेळ खूप झाला, कारण अजून जेवायचं मग निघायचं. काय राहतं जगामध्ये सगळी कामी बोलती चालली. एक म्हणे आमच्या बाबाचे फक्त पाय लागले आमच्या घरी, तेव्हापासून दशाच बदलली आमची. मग येची ये सडेल गोष्टीचं काय पाहायचं? हे कधीतरी आहो तुमच्या प्रारब्धात होतं म्हणून 4 ताळी होईल. प्रारब्धात आहे म्हणून. ते बाबावर काय आलं, बाबाने काय 2-4 लाख रुपये खर्च केलं तुम्हाला? का दिले फुकट मदत केली का? नाही ना, ते तुमच्या प्रारब्धात होतं, ते निमित्त झालं फक्त. कारण आपण नाही कुत्र यायचं फक्त निमित्त झालं, पाडायचं होतंच तुला.
त्या कुत्र्याला उगं मध्ये पाठवलं त्यानं देवाना, पडायचं तर होतच तुला. तशीच गोष्ट ही नामाची, म्हणजे स्वार्थाकरता मागणी नाही करायची नामाकडे काहीच, फक्त एकच मागायची. स्वार्थ कोणता आहे? ब्रह्मप्राप्ती हा पण स्वार्थच आहे. पण देवा ती कशा करता? ती सात्विक मागणी. देवा मला त्याच्याकरता जन्माला पाठवलेलं आहे, म्हणून मला तुझी प्राप्ती व्हावी एवढं मागूया. ती एवढी अपेक्षा आपल्या जीवनामध्ये ठेवायची. पण सदा असा सत्संग आपण महिन्यातून एक करत राहतो. आता एक इकडं झालं ना, फाट्यावर एक करायचं आहे आपल्याला. आता म्हणजे मंडळी जास्त आहे, इकडे तिकडे येऊ शकत नाही, तिकडे इकडे येऊ शकत नाही. म्हणजे हे सेंटर प्लेस काढलं आपण, तात्याकडे बसू नाही तर बळगोकडे बसू म्हटलं. असं जिथं थोडं मोठं घर बी लागत ना देवा, तर माझी गंज इच्छा आहे सारे गुरुपौर्णिमेचे लोक माझ्या घरी झोपा वाटत, पण नाही एवढी जागा आपल्याजवळ का नाही. ज्याच्याजवळ पांडुरंगानं कृपा करेल त्याच्याकडे जायचं आपण का नाही. म्हणून आपण झालेलं भावपुष्प सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांच्या चरणी समर्पित करूया. मायबाप बोलण्याच्या ओघामध्ये तळमळ एवढीच आहे, पहिल्यापासून तळमळ एवढीच आहे. प्रत्येक जीव त्याच्या सुखाला पात्र व्हावा. ज्यावेळेस तुम्ही नामाला विन्मुख होतात ना, ठीक आहे, आम्हाला विचारू नका, तुम्ही आमच्या मौतीला बी येऊ नका, ही सत्य परिस्थिती सांगतो तुम्हाला. पण नामाला विसरू नका. नाम तुमच्याच जवळ आहे ना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव, तुमच्या जवळच तुमचा देव दिलेला आहे, त्याला ते विसरायचं काय काम? रात्रंदिवस चालू आहे ना ते, त्याच्याकडे फक्त बारीक लक्ष द्या. भगवंताला सतत सांगत राहा, देवा मला तुझ्यापासून विनमुख करू नको रे, नामाशी विनमुख नको करू देवा, मला तुझ्या सन्मुख राहू दे. त्याच्याकरता शक्ती बुद्धी भाव दे. एवढं भावपुष्प मारुती बाबांच्या चरणी समर्पित करूया. कुंडली